नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत वोटर सर्व्हिस पोर्टलवर लॉग इन तुमचं कशा पद्धतीने म्हणायचं आहे. ह्या लॉगिनचा उपयोग तुम्हाला नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी, मतदान कार्ड दुरुस्त करण्यासाठी होणार आहे. तर चला तर आपण बघूया कशा पद्धतीने आपल्याला आपलं वोटर सर्व्हिस पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला इथे यावं लागेल voter.eci.gov.in या वेबसाईट यावं लागेल. इथे आल्यानंतर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. इथे आल्यानंतर आपल्याला हे पहिलं लॉगिनचं ऑप्शन दिसेल आणि साइन अपचं ऑप्शन दिसेल. आपलं लॉगिन या बटनवर आपण क्लिक करायचं. लॉगिन या बटनवर क्लिक 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 केल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. आपल्याला इथं साइन अपचं ऑप्शन दिसतं. साइन अप या बटनवर आपण क्लिक करायचं. साइन अप या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा. इथं ईमेल आयडी टाकायचा. ईमेल आयडी असेल तर टाकायचा, नसेल तर नाही टाकायचं, कारण की हे ऑप्शनल आहे. इथे आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा, कॅप्चा टाकायचा आणि कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं. कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर आपलं फर्स्ट नेम टाकायचं, लास्ट नेम टाकायचं, पासवर्ड टाकायचा. म्हणजे आपल्याला जो काही पासवर्ड बनायचा असेल, जसं की ABCD@123, ABCD@123 असे 2 पासवर्ड टाकायचे. म्हणजे इथं पहिला पासवर्ड टाकायचा, इथं कन्फर्म पासवर्ड टाकायचा. इथं सुरुवातीला तुमचं नाव, तुमचं इथं लास्ट नाव म्हणजे सरनेम टाकायचं तुम्हाला, आणि इथं तुम्हाला पासवर्ड तयार करायचा. तुमचं नाव आणि तुमचं कन्फर्म पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट OTP बटनावर आपल्याला क्लिक करायचं. रिक्वेस्ट OTPवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP जाईल. तो आपल्याला इथं OTP टाकायचा आणि व्हेरीफाय करायचा. आपल्या मोबाईल नंबर OTP पाठवलेला OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय बटनवर आपल्याला क्लिक करायचं. व्हेरीफाय बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असं काही इंटरफेस दिसेल. लॉगिन आवर आर सक्सेसफुली साइन अप द काइंडली लॉग इन विथ द युअर न्यू ट्रेडिशनल लॉग इन. म्हणजे अशा पद्धतीने आपलं लॉग इन आता सक्सेसफुल झालेलं आहे. तुम्ही ह्या लॉग इनचा वापर तुम्ही नवीन मतदार काढण्यासाठी करू शकता. तुमच्या फॅमिलीचे, तुमचं स्वतःचं कोणाचं काही करेक्शन असेल तर तुम्ही ती करेक्शन या लॉग इनद्वारे करू शकता. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बनण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू, धन्यवाद.